माननीय जे नंदकुमारजी, सर्व आयोजक, स्वयंसेवक, वक्ते, वाचक आणि श्रोते हो. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या एका आनंददायी कार्यक्रमात आज आपण भेटत आहोत. स्वराज्य 75चा उत्सव साजरा करण्याबरोबरच ज्यांनी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं त्यांचं स्मरण करणं ही खास आपली संस्कृती. इतिहासाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्याने त्यांना प्रेरणा तर मिळेलच, बरोबरीने खरा इतिहास हा कायम पथदर्शी असतो. यश आणि चुका दोन्हींबद्दल तो मार्गदर्शन करतो. आपला स्वातंत्र्य लढा म्हणजे फक्त राजकीय चळवळ नव्हती. समाजातील सर्व लोक आपापल्या क्षेत्रांमधून हा लढा देत होते. कवी कविता करत होते, तर वैज्ञानिक, उद्योजक स्वदेशी तंत्रज्ञानासाठी आपली बुद्धिमत्ता पणाला लावत होते. भाषण स्वातंत्र्याची कोणतीही हमी नसताना नाटककार जनजागृती करत होते, तर कोणी स्वातंत्र्यापूर्वीच लोकशाहीचा प्रयोग करून बघत होते. कोणी पारंपरिक कीर्तने, भारुडे यातून प्रेरणा देत होते, तर कोणी स्वराज्याबरोबर सुराज्यासाठी समाज सुधारणा करत होते. कोणी शिक्षणाचा प्रसार करत होते, तर कोणाला संघटन ही खरी गरज वाटत होती. अगदी क्रांतिकार्य करणारे, सशस्त्र लढा देणारे ही हजारो होते जे विस्मृतीत गेले. ह्या सर्वांच्या एकत्रित योगदानाने ह्या लढ्याचे जनआंदोलनात रूपांतर झाले. या सगळ्यांच्या एकत्रित लढ्याने आज आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकत आहोत, साजरं करू शकत आहोत. ह्या सर्वांचे योगदान लक्षात आणून देण्यासाठी भारतीय विचार साधना पुणे ह्याने एकूण 19 पुस्तकांची निर्मिती केली आहे. ह्यामध्ये महिला, जनजाती, साहित्यिक, पत्रकार, रासवसंघ अशा सर्वांचे योगदान संक्षिप्त स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा हे जनआंदोलन चालू होते तेव्हा काही घटक मात्र ह्या विरोधात काम करत होते. अशा देशविघातक शक्ती नक्की कोणत्या होता किंबहुना त्या देशविघातक का होत्या, त्यांची भूमिका काय होती, हे सुद्धा ह्यातील काही पुस्तकांवरून आपल्याला समजणार आहे. ह्या विषयांचा अधिकाधिक अभ्यास करावा आणि त्यासाठी ह्या पुस्तकांचा एक मार्गदर्शक म्हणून उपयोग व्हावा असा हेतू त्यांची निर्मिती करण्यामागे आहे. त्यांच्या वाचनाने सखोल अभ्यास तसेच विविध मार्गाने त्यांची अभिव्यक्ती किंवा प्रगटीकरण समाजासमोर होईल अशी आशा व्यक्त करते. ह्यामध्ये आज एक विशेष गोष्ट म्हणजे नंदकुमारजींच्या हस्ते ह्या पुस्तकांचं प्रकाशन होत आहे. त्यात त्यांच्या स्वतःच्या पुस्तकाचा मराठी अनुवादही आहे. भारताचे स्वातंत्र्य केवळ ब्रिटिशांपासून मिळवलेले स्वातंत्र्य नव्हते. स्वातंत्र्य म्हणजे स्वत्वाची ओळख, जी ओळख फक्त ब्रिटिशांमुळे नाही तर त्याच्या पूर्वीच्या 1000 वर्षांच्या आक्रमणांमुळेही पुसट होत गेली होती, जात होती. त्यामुळे ह्या हरवलेल्या स्वत्वाच्या शोधाचा हा लढा होता. यावर सुरेख विवेचन आपल्याला स्वराज्य ॲट 75 ह्या माननीय नंदकुमारजी यांच्या पुस्तकात वाचायला मिळेल. मी सर्वच पुस्तकांचा परिचय करून देत नाही, कारण त्यावर आपण एक छोटी व्हिडिओ क्लिप बघणारच आहोत. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि ही पुस्तके ज्यांच्या हस्ते प्रकाशित होत आहेत त्या जे नंदकुमारजींचा मी थोडक्यात परिचय करून देते. जे नंदकुमारजी मूळचे केरळमधील पंडालम ह्या गावचे. तिथे स्वयंसेवक म्हणून ते कामाला त्यांनी सुरुवात केली. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतर 1984 मध्ये संघप्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांनी आजपर्यंत केरळमध्ये सहप्रांतप्रचारक, दक्षिण क्षेत्राचे क्षेत्र बौद्धिक प्रमुख म्हणून दायित्व निभावलेले आहे. 2012 मध्ये अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख म्हणून दायित्व, त्यानंतर मागच्या 6 वर्षांपासून प्रज्ञा प्रवाहाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचं केंद्र दिल्ली हे आहे. नंदकुमारजी केरळमधील मल्याळी साप्ताहिक केसरीचे मुख्य संपादक होते. मल्याळी भाषेचे सिद्धहस्त लेखक, ओजस्वी वक्ते तर ते आहेतच, पण ते एक उत्कट कवीही आहेत. अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर ते नियमित स्तंभलेखनही करत असतात. खास करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची हिंसात्मक बाजू त्यांनी आपल्या लेखनातून अनेक वेळा मांडली आहे. त्यांचे बालासाहेब एक सामाजिक क्रांतिकारी, वीर सावरकर की जीवनी, भाऊराव, नेताजी और हिंदुत्व अशी काही पुस्तकं प्रकाशित आहेत. 2019 मध्ये प्रकाशित झालेले हिंदुत्व फॉर द चेंजिंग टाइम्स हे त्यांचे अलीकडील अजून एक महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तक प्रकाशनापूर्वी हे सर्व विषय आणि पुस्तकांची आणखीन माहिती व्हावी यासाठी आपण एक छोटी व्हिडिओ क्लिप बघूयात. मी आयोजकांना विनंती करते की ह्या व्हिडिओ क्लिपचे प्रदर्शन करावे. आपला भारत देश हा सुखसंपन्नतेने नटलेला देश होता.
व्यापार, शास्त्र, राजकारण या क्षेत्रात अग्रेसर असा हा भारत देश परकीय गुलामगिरीत गेला. जे भारतीय जन्म मृत्यूच्या बंधनात अडकत नाहीत ते परकीय बंधनात अडकले. पण लढा सुरू झाला. ऑगस्ट 1947 इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला, स्वतंत्र झाला. पण मिळालेले स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळाले नव्हते. अतुल बलधारिणी अशी भारत माता परकीयांच्यावर अनेक क्रांतिकारी बाणांचा वर्षाव करीत होती. कोण होते हे नररत्न? कोण होता त्या रणरागिणी? केवळ राजे महर्षींनी नाही तर अगदी सामान्य जनतेने सुद्धा प्रयत्न करून स्वातंत्र्याचं स्वप्न साकार केलं. यात फक्त युद्धभूमीवर लढणारे नव्हते. या स्वातंत्र्य यज्ञात असेही लोक होते जे अगदी आपल्या सामान्य कृतीतून लढा देत होते. यात कसुबर सुद्धा चूक होत नव्हती. समाजातील हरेक स्तरातून लढा उभारला जात होता. पत्रकार, जनजाती, क्रांतिकारक, महिला, दैनिके, रंगभूमी, चित्रपट, विज्ञान, उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या घटकांनी जनसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची आग चेतवली आणि त्याचे जनआंदोलनात रूपांतर झाले. या सर्वांनी आपापल्या क्षेत्रांमधून स्वातंत्र्य प्राप्तीकरिता योगदान दिले. या सगळ्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांसमोर आलाच नाही. काही ठराविक लोकांचा इतिहास आपल्यावर लादला गेला आणि स्वातंत्र्याच्या माळेतले हे मणी दुर्लक्षितच राहिले. या सगळ्याचा संपूर्ण आणि साद्यंत इतिहास आज समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. जेव्हा समाजातील सगळे घटक एकत्रित लढा देत होते तेव्हा काही चळवळी देशविघातक कृत्य करण्यात धन्यता मानत होत्या. आणि म्हणूनच भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यातील सर्व बिंदू जोडणारा 19 पुस्तकांचा संच प्रकाशित करण्याचे योजिले आहे. भारतीय विचार साधना प्रकाशन नेहमीच आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी उपयुक्त ठरतील अशी पुस्तके वाचकांसमोर मांडत गेला आहे. समाज विकसित करण्यासाठी मोठ्या व्यक्तींचे विचार समाजासमोर पुस्तकांच्या माध्यमातून आणले आहेत. स्वातंत्र्याचा हा महायज्ञ ज्यांनी पूर्ण केला आणि त्यात आपल्या प्राणांची आहुतीही द्यायला मागे पुढे पाहिले नाही अशांची माहिती आपल्याला या पुस्तकांद्वारे मिळणार आहे. ही सर्व पुस्तके समाजाला योग्य दिशा देण्याचे काम नक्की करतील. देशातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने या लढ्याला जोडले गेले आहेत हे आपल्याला पुस्तके वाचून निश्चित समजेल. आपला हा इतिहास उज्ज्वल भविष्याची नांदी आहे हे आपणास लक्षात येईल. वाचक या पुस्तकांमधून योग्य तो बोध घेतील आणि पुढील पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवतील ही आशा आहे. ही पुस्तके स्वराज्याच्या अमृत महोत्सवावर अर्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले त्या प्रत्येकालाही अर्पण करीत आहोत. त्या भारत मातेलाही अर्पण करीत आहोत जिने स्वातंत्र्याची मशाल मनामनात पेटती ठेवली. आणि पुढच्या पिढीला अर्पण करीत आहोत जी हा खरा इतिहास वाचून भारताचे नाव आपल्या कर्तृत्वाने जगभर गाजवेल. कार्यक्रम में आगे मैं माननीय नंद कुमार जी से अनुरोध करती हूँ कि वे इन पुस्तकों का विमोचन करें और इसके बाद हम सबको संबोधित करें. नमस्कार सभी को. पुस्तक विमोचन ऑनलाइन के द्वारा जो पुस्तकों के वर्णन हम सब सुने हैं, कौन कौन विषय के बारे में है वो पुस्तक जो प्रकाशित हुआ है इस संबंधित जानकारी हम सबको मिले. मैं सभी के अनुमति से इसका विमोचन मनपूर्वक अत्यंत गौरव के साथ मैं विमोचन कर रहा. स्वातंत्र्य संग्रामातील लढवय्ये. लेखक व संकलक प्राचार्य अरुण बुलाक, विनायक गोगटे, सुलभा कुलकर्णी.
स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिम नेतृत्व आणि फाळणी. संकलन विभावरी बिडवे. स्वातंत्र्य लढा राष्ट्रीय कीर्तन व भारूड. संकलन डॉक्टर विजय निपाणेकर, मिलिंद सबनीस, स्नेहल तांबोळी, स्नेहल झांबरे. स्वराज्य @75. मूळ लेखक जे नंदकुमार. अनुवादक डॉक्टर मोहिनी पाठक. खिलाफत चळवळ लेखक डॉक्टर श्रीरंग गोडबोले. स्वातंत्र्य लढा चर्च आणि मिशनरी लेखिका दीपाली पाटवतकर. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान लेखक जयंत सहस्त्रबुद्धे. समाजाला एकत्रित बांधणारा भक्ती मार्ग. संकलन मिलिंद सबनीस, डॉक्टर विजय निपाणेकर, डॉक्टर भाग्यश्री पाटसकर. स्वत व भारतीय विकासाचे, उद्यमशीलता, उद्योग आणि तंत्रज्ञानाचे लेखक विवेक जोशी. स्वातंत्र्य लढा आणि संस्थाने लेखिका विनीता तेलंग. स्वातंत्र्य लढा आणि साम्यवाद लेखिका रुपाली कुलकर्णी भुसारी. स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग लेखक डॉक्टर गिरीश आफळे. स्वातंत्र्य संग्राम आणि रंगभूमी योगदान लेखक डॉक्टर व्यंकटेश जंबगी. स्वातंत्र्य लढ्यात चित्रपटांची भूमिका लेखिका गीता अनिल कोलंगडे. स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रीय पत्रकारिता लेखिका डॉक्टर नयना कासखेडीकर. स्त्री शक्ती आणि स्वातंत्र्य लढा लेखिका व संकलक डॉक्टर अर्चना चव्हाण, स्मिता कुलकर्णी. स्फूर्तिदायक समरकाव्य लेखिका विनीता देशपांडे, नयना कासखेडीकर. स्वातंत्र्य लढ्यात जनजाती क्रांतिकारकांचे योगदान लेखक शरद जयश्री कमळाकर चव्हाण. राष्ट्रीय दैनिके आणि जन आंदोलन. नमस्कार सभी को. अत्यंत हर्ष और गर्व के साथ मैं अभी इस पुस्तक संच, एक प्रकार से अगर देखा है तो इतना ज्यादा पुस्तकें एक साथ विमोचन करने का एक अनोखा मौका मेरे को मिला है. मुझे ऐसा नहीं लगता है बाकी किसी जगह पर स्वतंत्रता के ये 75 साल के आयोजन में इतना ज्यादा कंटेंट एक साथ विमोचन नहीं किया है. इस प्रकार का एक प्रयोग, एक सघन प्रयास सभी अपने विचारक बंधु सब मिलकर, लेखक सब बंधु मिलकर किया है. वो सभी को मेरा अभिनंदन और वंदन इस समय प्रस्तुत कर रहा हूं. विषय का जो वैरायटी, एक प्रकार से हम कहते हैं स्वतंत्रता संग्राम एक बहुआयामी मल्टी डायमेंशनल प्रयोग था. किस प्रकार आंग्ल यानी इंग्लिश सत्ताधारी या वेस्टर्न कॉलोनियलिस्ट भारत के अंदर मल्टी डायमेंशनल तरीके से बहुआयामी सत्ता चलाने के लिए कोशिश किया. केवल पॉलिटिकल नहीं था, अलग अलग प्रकार के जीवन के अलग अलग क्षेत्रों में उन्होंने के दमन चक्र चलाने के लिए कोशिश किया. एक बात अगर हिस्ट्री को ठीक तरह से हम एनालाइज किया है तो हमको मालूम हो सकता है, पहले जो यहाँ वो सुंदर वीडियो प्रदर्शन के द्वारा बताया भी है, ये अलग अलग क्षेत्रों में किस प्रकार से सप्रेस करने के लिए, रूल करने के लिए ये वेस्टर्न कॉलोनियलिस्ट ने कोशिश किया. हमारे रिस्पॉन्स भी उस प्रकार बहुआयामी था. हमारा रिस्पॉन्स केवल पॉलिटिकल ढंग से नहीं था, वो तो लिटरेचर के फील्ड में, नाटक के, नाट्य मंचन के क्षेत्र में, शिक्षा के क्षेत्र में, उद्योग के क्षेत्र में, कृषि के क्षेत्र में, सभी क्षेत्रों में, विज्ञान के क्षेत्र में, सभी क्षेत्रों में हमने खूब प्रतिक्रिया भी किया है. इन दैट सेंस आवर रेस्पॉन्स और रिएक्शन वाज आल्सो मल्टी डायमेंशनल. अभी यहाँ जो पुस्तक प्रकाशन आप लोगों ने हम सबके संयुक्त प्रयास के द्वारा जो पुस्तकें मैंने देख रहा था, अलग अलग प्रकार के क्षेत्रों की, विज्ञान में, विज्ञान के क्षेत्र में भारत के वैज्ञानिकों ने, राष्ट्रवादी वैज्ञानिकों ने किस प्रकार से स्वतंत्रता संग्राम लड़ी. क्रांतिकारियों के साथ माध्यम हमारे जो मीडिया कर्मी लोगों ने उस जमाने के
किस प्रकार स्वतंत्रता की ज्वाला हमेशा के लिए एक प्रकार से ज्वाला करके रखा था, जलाया रखा था। शिक्षा के क्षेत्र में क्या किया था, कविताओं के क्षेत्र में भक्ति आंदोलन का क्या योगदान था, भजन कीर्तन के द्वारा कैसे भारत के समाज के अंदर शुद्धबोध को जगा कर रखा है। इस प्रकार पूरे मानव जीवन के, मनुष्य जीवन के सभी क्षेत्रों में, सभी चेहरों में हमने प्रयास किया था। इस पुस्तकों के द्वारा इसका एक झलक, आई एम नॉट सेइंग दैट ईच एंड एवरी बुक which has been published or released today have gone to the minutest detail. I am not thinking so, but still it's a beginning. इसको एक प्रेरणा पुंज ऐसा देकर यहाँ इस कार्यक्रम में भाग लिए हुए अपने सभी बंधुओं ने, बाकी भी समाज के भाई बहनों मिलकर भारत के स्वतंत्रता संग्राम के कॉम्प्रहेंसिव पिक्चर समाज के सामने रखने के लिए प्रयास खूब करना है। इस पुस्तकों को लेकर हर घर में हम संपर्क करने की जरूरत है। हर सब क्षेत्र में इस प्रकार का विचार पहुंचने के लिए हम सब कोशिश करने की आवश्यकता है। तब जाकर इस प्रयास, इस वैचारिक बौद्धिक प्रयास तो कुछ लोगों ने जो किया है ये पुस्तक पब्लिश करने के लिए, ये प्रयास सफल होना चाहिए, तो सार्थक होना चाहिए। तो सभी कार्यकर्ताओं ने आखिरी घर तक, लास्ट हाउस तक, सभी गांवों में संपर्क करके ये पुस्तक बेचने के लिए, इस पुस्तक का जो प्रकार, इसके लिए हम सब एक बड़ा संपर्क का अभियान भी करना चाहिए। एक इस महाअभियान के द्वारा तो कुछ स्थापित नैरेटिव है भारत के स्वतंत्रता संग्राम संबंधित, कुछ एस्टैब्लिश्ड नैरेटिव से, फॉल्स नैरेटिव से, इसको चेंज करके सही नैरेटिव समाज के सम्मुख लाने का दायित्व भी हम सबका है। इस दृष्टि पर इस कंटेंट जनरेशन एक सक्सेसफुल एक्सपेरिमेंट पश्चिम महाराष्ट्र के भारतीय विचार साधना और सब लोग मिलकर किया है। सभी लोगों को मैं फिर से एक बार हृदय से उन सभी को अभिनंदन और वंदन देता हूं। और आगे के कार्यक्रम, उस कार्यक्रम में अपना जो आज का पूरा कार्यशाला है उसमें जो विषय प्रस्तुति में बाकी विषय आप सभी के सामने रखूंगा। नमस्कार। यानंतर भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह विवेकजी जोशी आभार प्रदर्शन करतील। धन्यवाद। धन्यवाद नंदकुमारजी। भारतीय विचार साधनेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकंदर 19 पुस्तकांचा संच आत्ताच माननीय नंदकुमारजी यांच्या हस्ते प्रकाशित केला आहे। एकत्रित संचाची किंमत ₹1635 आहे। दिनांक 15 ऑगस्ट 2022 पर्यंत हा एकत्रित संच ₹1300 मध्ये आपल्याला उपलब्ध करण्यात येत आहे। भारतीय विचार साधनेला याबद्दल आनंद होत आहे। तसेच प्रत्येक पुस्तकावर 10% सवलत मिळेल। ही सर्व पुस्तके आपण bhavisa.org किंवा bhavisapune@gmail.com वरून आपण नोंदणी करू शकता। या पुस्तकांच्या निर्मितीमध्ये अनेक जणांचे सहकार्य मिळाले आहे। विशेषतः लेखकांनी, संकलकांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे। त्या सर्वांचे भारतीय विचार साधनेतर्फे मी आभार व्यक्त करतो। या पुस्तकांकरता अनेक मान्यवरांनी प्रस्तावना आणि आशीर्वचन दिले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने स्वामी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज, श्री क्षेत्र सरलाबेट, श्री मोरेश्वरबुवा चरोलीकर, श्री शरद कुंटे, श्री श्रीनिवास शारंगपाणी, श्री योगेश सोमण या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। विश्व संवाद केंद्र, संस्कार भारती, डेमॉस, विश्व हिंदू परिषद, डॉक्टर हेडगेवार ट्रस्ट यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आम्ही ही पुस्तके प्रकाशित करू शकलो। सौ देशपांडे, सौ पाठक, सौ भोयरकर, सौ डांगे तसेच श्री सागर नेने यांचे DTP मुद्रित शोधन आणि कव्हर डिझाईनबद्दल आभार। संपादकीय संस्करण करणारे डॉक्टर गिरीश आफळे, सौ विभावरीताई, डॉक्टर भणगे यांचेही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो। मुद्रक चैतन्य आर्ट्स, रायझिंग फिनिक्स, संवाद ट्रेड प्रिंटर्स यांचेही आभार। भारतीय विचार साधनेचा सर्व कर्मचारी वर्ग आणि हितचिंतक आणि आमचे या संपूर्ण पुस्तकांच्या निर्मितीमध्ये ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्यांचेही मी आभार मानतो।
आपला हा कार्यक्रम ज्यांनी प्रसारित केला आणि आपल्यापर्यंत पोहोचवला ते श्री डॉक्टर रवींद्र वैद्य, तसेच मराठी किडाचे श्री सूरज खटावकर, श्रीयुत दांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही आभार. माननीय नंदकुमारजी ह्या कार्यक्रमात सन्मिलित झाले, तसेच अनेक प्रांत आणि क्षेत्राचे अधिकारी या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झाले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आपणा सर्वांचे या निमित्ताने आभार. आपणा सर्वांना विनंती की आपण या विचारांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होण्यासाठी वरील पुस्तके खरेदी करावीत, वाचावीत आणि भेटही द्यावीत. परत एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.